संवर्धन एखाद्या गडामध्ये पुन्हा श्वास कसा फुंकू शकतो हे इथं आल्यावर कळतं। कोकण वाटेवर असलेला एक असा मंच जिथे नदी सागराचा संगम डोळे भरून बघता येतो। निर्मनुष्य हा गड अपेक्षापेक्षा अधिक सरस निघाला। नमस्कार मित्रांनो, मी विशाल देवरे। कोकण कोस्टल राईडच्या एपिसोड 15 मध्ये मी तुमचं स्वागत करतो। रत्नागिरी ते मुचकुंदी नदीच्या तीरावर असलेल्या पूर्णगडापर्यंतचा हा सुखद प्रवास। वाटेत असलेल्या निसर्ग संपन्न गोळप गावातील त्रिमूर्तीचं दर्शन या व्हिडिओमध्ये तुम्हाला होणार आहे। अशाच प्रवास वर्णनांसाठी सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करून प्रोत्साहन द्या, बेल आयकॉन प्रेस करून अपडेटेड राहा। कमेंटमध्ये मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय। रत्नागिरीपासून 15 किलोमीटरवर असलेल्या गोळप गावी मी आलो आणि इथल्या हरिहरेश्वर मंदिराकडे निघालो। जांभ्या खडकात बांधलेल्या पायऱ्या मंदिराच्या फरसबंदीयुक्त प्रांगणात घेऊन येतात। लाकडी खांब असलेलं कौलारू हे हरिहरेश्वर मंदिर। सभामंडपात सुंदर रंगकाम आणि पताकांची सजावट आहे। गाभाऱ्यात डावीकडे श्री विष्णू, मध्यभागी ब्रह्मदेव आणि उजव्या हाताला शंकराची मूर्ती आहे। सुमारे 400 वर्ष जुन्या या मूर्ती वाराणसीवरून आणल्या असं सांगितलं जातं। समान उंची आणि घडणी असलेल्या या मूर्ती, पण देवांची वैशिष्ट्ये आणि आयुधे सुबक यथायोग्य कोरीव कामामुळे वेगळेपणही दिसून येते। अनंताची द्विहस्त दुर्मिळ मूर्तीही इथं आढळते आणि डावीकडे सुबक लहान गणेश मूर्ती आहे। गोळपच्या गर्द हिरवळीच्या मोहातून कसंबसं स्वतःला सावरलं आणि पूर्ण गडाकडे निघालो। कोकण फिरताना वेळेचं बंधन नसलं पाहिजे। खाडीच्या पलीकडे घेऊन जाणारे पूल, लहान सहान निर्मनुष्य समुद्रकिनारे, रस्त्यावर डोकावणारे नारळी झाडांमध्ये जीव अडकतो। खेडापाड्यावर एखाद्या आमराईत दिवस घालवावा वाटतो। पण माझ्या कोकण यात्रेचं स्वरूप थोडं वेगळं होतं आणि धावपळीचं होतं। 7 दिवसांच्या या नियोजनात निवांतपणा कुठेही नव्हता। गोळपपासून साधारण अर्ध्या तासात 12 किलोमीटरवर असलेल्या पूर्ण गडाजवळ मी पोहोचलो। मुचकुंदी नदीचा पूल न ओलांडता उजवीकडे गावातून वाट वर गडापर्यंत नेते। पन्नास मीटर उंचीवर गावाच्या भूशिरावर असलेल्या पूर्णगडाकडे मी निघालो। झाडांनी वेढलेली एक सुंदर चढाईची पायवाट महादेवाच्या मंदिरा शेजारून आपल्याला वर घेऊन येते। मुख्य प्रवेशद्वाराबाहेर मारुतीचं मंदिर आहे। मुख्य प्रवेशद्वारावर सूर्यचंद्र आणि मधोमध गणेश प्रतिमा आहे। या उत्तम बांधणीच्या प्रवेशद्वाराच्या आत देवड्या आणि दुर्मिळ असं कमळाचं शिल्प आहे। दक्षिणेला समाधी लगतच्या पायऱ्यांवरून तटबंदीवरती आलो।
किल्ल्याला एकूण 7 बुरुज आहेत. तोफा बंदुकींनी मारा करण्यासाठी बुरुजात व तटबंदीमध्ये जंग्या आहेत. आत प्रवेश केल्यावर जुन्या जोत्यांचे अवशेष दिसतात. पूर्वाभिमुख दरवाजाच्या समोरच हे मोठं जोतं. गड कारभार पाहणाऱ्या सदरेची ही जागा असावी. तुलनेने उंच असलेल्या उत्तर भागावर आलं की संपूर्ण गड दिसतो. मुचकुंदी नदी आणि खाडी प्रदेश नजरेच्या आवाक्यात येतो. दुपारच्या प्रकाशात चकाकणारी शुभ्र वाळू आणि त्यात विलीन होणाऱ्या लाटा, सुरूच्या बनांमधून पक्ष्यांचा चिवचिवाट, समोरचा निर्मनुष्य किनारा आणि निळसर समुद्राने मन जिंकलं. (1862) साली तटबंदीची दुरुस्ती झाली. त्यावेळेस इथे 7 तोफा आणि 70 तोफगोळे होते. 2019 पासून सुरू असलेल्या संवर्धनामुळे किल्ला सुस्थितीत आहे. भौगोलिकदृष्ट्या मध्ययुगीन काळापासून हे व्यापारी बंदर असावं. हा 1724 मध्ये कान्होजी आंग्रेंनी बांधला असा आंग्रे शकावलीमध्ये नोंद आहे. पश्चिम तटभिंतीत सागरी दरवाजा आहे. बाहेरून काही ठिकाणी ढासळलेल्या तटभिंती आता समुद्राकडे बघत ताठ मानेने उभ्या आहेत. यामुळे सुंदर सुस्थितीत असलेला गड नक्कीच जास्तीत जास्त निसर्ग आणि गडप्रेमींना आमंत्रित करतो. आजवर केलेल्या जलदुर्गांच्या सफरीमध्ये या वेळेला, या जागेला माझ्या मनात सर्वोच्च स्थान असेल. बघता बघता कोकण आनंद यात्रेच्या 5व्या दिवसाची सांज वेळ आली. दिवस ढळण्याआधी मला देवगडी समुद्र किनाऱ्यावर पोहोचायचं होतं. वाटेत कशेळीची सुंदर मंदिरं आणि त्यांच्या आख्यायिकांबद्दल नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण माहिती घेणार आहे. मी विशाल देवरे. भेटूया लवकरच.